हो का शिवलाल भाऊ, निघाली का म्हटलं सोयाबीन? हा, पाणी तर येऊन नाही राहिलाय. आम्ही सोयाबीन निघते का नाही निघत तर माहीतच नाही. बबन ते आता पाण्यावरच खेळ आहे म्हणलं सगळा. पाणी आला तर सोयाबीन निघन, ती कापसाची लागवड आहे ती निघन. पाणी जर नाही आला तर गेलं म्हणलं सगळं लय आले. हो ना शिवलाल भाऊ, मग आम्ही पाणी नाही येऊ राहिलं भाऊ यावर्षी. काय करावं काही नाही, काही समजतच नाही म्हणलं शेतकऱ्याला. हा, पाणी नाही आला तर डुबलं म्हणलं माणूस यावर्षी. अबे बबन, पाणी काऊन नाही उराला माहित आहे का? हे लोक म्हणलं हे झाड आहे की नाही, झाड तोडून राहिले आहे. नाही लावून एक बी नाही राहिलाय. हा, एक झाड तोडते, लावत काहीच नाही. लावायला पाहिजे झाडं. हा, पावसाळा लागला का झाडं लावायला पाहिजे नवीन. तेव्हाच म्हणलं पाणी येईन ना. याच्यानंतर म्हणलं असंच होणार आहे. शिवलाल भाऊ, तो कोण होय का माणूस? त्याच्यापाशी म्हणलं दोन बोकडे आहे. हा, पायबर कोण होतं? बबन, ह्या माणूस म्हणलं आपल्या गावातला नाही, नवाडात दिसू राहिला आहे. आणि त्याच्यापाशी म्हणलं दोन बोकडे आहे. शिवलाल भाऊ इकडे बोलो म्हणलं दिले, बोलो बोलो. अगा भाऊ, अय भाऊ, इकडे या म्हणलं, इकडं इकडे या इकडं. बोला भाऊ, काही काम होतं का? अरे भाऊ, कोणत्या गावचे हो म्हणलं तुम्ही? आमच्या गावामध्ये नवीनच दिसू राहिले आहे. हे काय आहे म्हणलं बोकडे? कुठं चालले बोकडे घेऊन? बोकडे का? बोकडे म्हणलं विकायला घेऊन चाललो आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता म्हणलं. हा, घेता काय? ठीक आहे ना, घेतो ना म्हणलं बोकडे. अन सांगा मग किंमत, सांगा बोकड्याची. किती रुपयाची आहे म्हणलं दोन बोकडे? सांगा किंमत. भाऊ, या दोन्ही बोकड्याची किंमत 14,000 रुपये आहे म्हणलं, 14,000 रुपये. बापरे, 14,000 रुपये? म्हणजे एका बोकड्याची किंमत किती पडली रे बाबा? एक बोकडा किती रुपयाचा? भाऊ, याच्यातला मोठा बोकड्या आहे त्याची किंमत म्हणलं 8,000 रुपये आहे. आणि लहान बोकड्या आहे त्याची किंमत 6,000 रुपये. म्हणजे दोन बोकड्याची किंमत 14,000 रुपये आहे. पाहिजे असन तर आताच घेऊन घ्या, एक नंबर बोकडे आहे. ठीक आहे म्हटलं, एक काम करा, तुमचे 14,000 रुपये जाऊ द्या. 12,000 रुपयात म्हणलं दोन बोकडे लावून द्या. हा, आताच म्हणलं तुमचे पैसे देतो न, बोकडे देऊन द्या म्हटलं. सांगा पटते का तुम्हाला? नाही हो भाऊ, 14,000 रुपयाचे बोकडे 2,000 रुपये कमी उरायले ना बाबा. डायरेक्ट म्हणलं तुम्ही 12,000 रुपयात मागू राहिले आहे. नाही नाही, 1,000 रुपये कमी करून टाका. हा, 13,000 रुपये देऊन द्या. नाही ना हो, 13,000 बिल होते ना. 12,000 रुपये देतो म्हणलं, सांगा लवकर. हा, देऊ का आताच? ठीक आहे म्हटलं भाऊ, द्या म्हणलं 12,000 रुपये, घेऊन घ्या म्हणलं बोकडे, द्या लवकर. हा, ठीक आहे ठीक आहे, देतो म्हणलं, थांबा. ठीक आहे म्हटलं भाऊ, तुमचे दोन बोकड्याचे 12,000 रुपये. घ्या घ्या, लवकर घ्या. मोजून घ्या म्हटलं भाऊ, 12,000 रुपये आहे का नाही आहे तर पुरे. हा, मग समोर जाण मग मोजान म्हणलं तिकडं न, 10,000 रुपये भरण. मग म्हणान मले का बा 12,000 रुपये नाही दिले, 10,000 रुपये दिले. आताच मोजून घ्या. हो भाऊ, माणसाचा म्हणलं माणसावर विश्वास नाही आहे का? मला माहीत आहे म्हणलं 12,000 रुपये आहे म्हणून. हा, मला माहीत आहे, काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. घ्या म्हणलं हे तुमचे दोन बोकडे घ्या, चालतो मग मी आता. हा, ठीक आहे भाऊ, जा म्हणलं तुम्ही. आम्ही पाहतो म्हणलं आता या बोकड्याचं काय करायचं काय नाही. तर जा म्हणलं तुम्ही आता. हो का शिवलाल भाऊ, आता काय करतो म्हणलं या दोन बोकड्याचं? कायले घेतले म्हणलं हे दोन बोकडे? कोणतं काम होतं? अबे लेका बबन, हे दोन बोकडे म्हटलं आपल्याला कापायचे आहे गावामध्ये. हा, ते अकबर बोली घेऊन जाऊन त्याच्या हातानं कापून घेऊये, गावामध्ये विकून टाकू म्हणलं मटण यायचं. अगं आपण शिवलाल भाऊ, तसं गाववाल्याला माहित तर पाहिजे ना का आपल्या गावामध्ये बाबा बोकड्याचं मटण उरालाय म्हणून. नाही तर तू डायरेक्ट म्हणलं कापशी न, कोणाला माहित होणार नाही. कोण घेईन म्हणलं मटण? अबे लेका बबन, बोकड्याचं मटण कापल्यावर बरोबर माहित होते म्हणलं गावामध्ये लोकायले गावामध्ये बाबा बोकड्याचं मटण चालू आहे म्हणून. हा, काही टेन्शन घेऊ नको तू त्याची. अरे भाऊ शिवलाल भाऊ, हे बोकडे कोणाचे आहे म्हणलं? अबे लेका जबऱ्या, ते बोकडे का लावारीच आहे का? आता माणसं दिसू राहिले नाही इथं, मग कोणाचे बोकडे राहणार आहे? मायावाले म्हणलं ते बोकडे. आत्ताच म्हणलं एका माणसापासून 12,000 विकत घेतले दोन्ही बी. आता कापतो म्हणलं ते गावामध्ये. हो का, 12,000 रुपयात घेतले का? मग आता कापता का म्हणलं हे दोन्ही बोकडे? अबे लेका जबऱ्या, हे बोकडे म्हणलं कापासाठी नाही घेतले तर घेतले कायसाठी? त्याच्यासोबत का मी घरी येऊन का खेळणार आहे? हो, कापतो म्हणलं ते आता. हा, अकबर बोले बोलत त्या चौकामध्ये, त्याला कापतो म्हणलं बोकडेले. सांगून देतो म्हणलं गावामध्ये लोकायले शिवलाल बा बोकड्याचं मटण करू राहिला म्हणून गावामध्ये. ठीक आहे? हो, ते तर माहित होणारच आहे म्हणा आता लोकायले का शिवलाल भाऊ बा आता बोकड्याचं मटण करू आलाय म्हणून गावामध्ये. ते माहित होते दादा, काय टेन्शन नको घेऊ तू. मी बी सांगून देतो म्हणला लोकायले. ठीक आहे, जा म्हणलं तू लोकायला सांगून दे. हा, का शिवलाल बा बोकड्याचं मटण कापू राहिला म्हणून त्या चौकामध्ये. जेले जेले पाहिजे असन ते लवकर बा चौकामध्ये येऊन जा. ठीक आहे, अर्ध्या घंट्यामध्ये. आताच नाही, लवकर अर्ध्या घंट्यात होऊन जाईल म्हणलं कापून ते. हा, ठीक आहे ठीक आहे, चालेल झुमर मारते. चाल म्हणलं लोकायला सांगून देऊ आपण, हा, का बोकड्याचं मटण चालू आहे म्हणून आपल्या गावामध्ये. हा, चाल चाल लवकर जा. हो मंगला, ए मंगला, भूषण्या, अबे भूषण्या, कुठे गेलीची माय बी? हो मंगला. काय झालं हो? कायले मंगला मंगला करू राहिले तुम्ही? काय झालं? काय आणलं आहे का? हो भूषण्याची आई, हे बोकडे आणले आहे म्हणलं मी ना. हा, ते एका माणसापासून घेतले म्हणलं दोन बोकडे 12,000 रुपयात. आज म्हणलं येले गावामध्ये कापायचं आहे, मटण करायचं आहे ना, गावामध्ये विकायचं आहे म्हटलं. तर एक काम कर, आता हे बोकडे आणले का नाही तर एक आरतीची थाली घेऊन ये म्हणलं तू, आरतीचं ताट न येईल ओढ. बरं, आता अखेरचा दिवस आहे म्हणलं या बोकड्याचा. ओढ लवकर आरती घेऊन. अहो बापा, आता येईल काही ओवाडाची गरज आहे? हा, आता बोकडे होईन म्हणले. हा, कापा ना म्हणलं तिकडे जाऊन, काय ओवाडता आता येईल? हा, ओवाडा ओवाडा, आरती घेऊन काय ओवाडा लागते येईल?
बाबा मी बी येतो म्हणलं तिकडे बोकडे कापते का नाही, मी येतो म्हणलं तिकडे हा तुमच्यासोबत. अबे लेका पोट्ट्या भोसण्या, मी का कोणाच्या लग्नाला चाललो आहे का वरातीमध्ये? तू येऊ राहिला तिथं कार्यक्रम आहे का डीजे फिजे? हा बोकडे कापायला चाललो आहे ना मी. हा तिथं का तू इथून येऊन का करशील ना? आलू शिलची का मला तिथं? हो बाबा मला समजलं पाहिजे बोकडे कसा कापते. तर आता जसे म्हणलं तुम्ही आणले बोकडे कापासाठी, तसे मी मोठ्यापणी आणि म्हणलं बोकडे कापासाठी, तर मला समजलं पाहिजे काय बोकडे कसे कापते. तर मी येतो म्हटलं. अबे लेका भोसण्या, मोठ्यापणी म्हटलं तू ते बोकडेच कापशिंग का? हा चांगला म्हणलं शाळा शिकून म्हणलं चांगला मोठा अधिकारी बनणं, बोकडे कापशिंग आले का समोर जाऊन? आले का खाटीक बनशील? जाऊ लवकर आरती आण म्हणलं ले वॉर्ड बर त्या बोकडेले. अहो काय वड वड करता तुम्ही? ज्ञान ते डायरेक्ट कापाले काले वडा लागते दिले आरतीनं. हा झालं कोण? चाल ना का शिवलाल भाऊ, कायले म्हणलं त्या मंगला पहिले त्रास देऊ राहिला तू. आरती आहे त्या बोकड्याला ओवाळा, काही ओवाळाची गरज आहे का म्हणलं? हा आता कापास लागते त्या बोकड्याला. राहू दे जा मंगला बाई तू अंदर जा. ठीक आहे जाऊ दे म्हणलं त्या आरतीनं वारती. तुम्ही एक काम करा, ते आपलं चौक आहे का नाही, ते वट्टा आहे आपल्या गावामध्ये, तिथं घेऊन जा म्हणलं 2 बोकडे येले. तिथं म्हणलं सगळं गुन्हा फोना हातरून सगळं म्हणलं ते लाकडं लुकडं लावून म्हणलं हे टांगवा लागन ना त्या बोकड्याले. तर तुम्ही जा म्हणलं तिथं, मी आणतो म्हणलं अकबर बोलून. का शिवलाल भाऊ तू एक काम कर, आमच्यानं काही जमत नाही म्हणलं ते, आम्ही जातो म्हणलं ते अकबर बोलवले. तू जा म्हणलं 2 बोकड्याला घेऊन. सगळी म्हणलं तयारी तूच करून ठेव, आम्हाला समजत ते. अबे लेका बाबा तिथं कायची आरती ओढा लागते बे, तुम्हाला समजत नाही, तयारी नाही करतायत. एक काम करा, गोणा हातरून दे जा म्हणलं तिथं, 2 साईडनं 2 लाकडं गाडून दे जा. तिथं आपल्याला बोकड्याला टांगवा लागेल ना. अकबर होती कापून का नाही, तर ते तेवढं करून ठेवता तुम्ही. मी आणतो म्हणलं अकबर बोलून लवकर. हा ठीक आहे, तेवढी तयारी करून ठेवतो आम्ही, पण लवकर अंदर बाबा अकबर बोलून, नाही तिकडे अटकशील तू. अबे बाबा मी लवकर येतो म्हटलं, जातो ना अकबर म्हणतो बोकडे कापाचे म्हणून 2 ना. तुम्ही फक्त ते गुन्हा हातरून ठेवू जा तिथं. हा ठीक आहे, जा लवकर. माय बी न्या शिवलाल भाऊ जाते तिथं अटकते म्हणलं, येतच नाही लवकर. काय म्हणे लवकर जातो म्हणे, अकबर बोलून आणतो म्हणे. अजून आता पताच नाही. म्हणून तर म्हणलं होतं माऊली त्या शिवलाल बोले का तू बा इथं गुन्हा हातरून ठेवू ना बोकड्याला घेऊन जा. आम्ही आणतो म्हणलं अकबर बोलून, त्याचा याचा पताच नाही. हे 2 बोकड्याला कापून कवा मग किती वेळ होईल? झाली का बे तयारी बबन माऊली? तयारी करून ठेवली आहे का सगळं? शिवलाल भाऊ तुला दिसून नाही राहिली का इथं तयारी झाली का नाही झाली म्हणून? सगळी व्यवस्था करून ठेवली आहे ना, गोणा हातरून ठेवला, इथं कुठे काढून ठेवली आहे मला ते बोकड्याले टांगवासाठी. अजून कोणती तयारी सांगितली होती करायची? बस म्हटलं बाबा एवढीच व्यवस्था पाहिजे होती आपल्याला. कुठे काढून ठेवली आहे बोकडे टांगवासाठी ना, गोणा हातातला मला ते मोठं टाकासाठी. इथं जमलं 1 नंबर जमलं. हो का शिवलाल भाऊ तू का म्हणे अकबर बोले लवकर आणतो म्हणे, इथं 20 मिनिट होऊ राहिले म्हटलं, तरी याचा काही पताच नाही होता तू याला. हे 2 बोकडे कापायचे आहे ना, कवा कापशील? वेळ नवीन कापलेले. अबेले का बाबा तू कायले टेन्शन घेते बे, अकबर भाऊचं काम वेगळंच आहे म्हटलं. हे 2 बोकडे अबेले का 15-20 मिनिटात म्हणलं कापकूप करून म्हणलं क्लिअर करून टाकते. तू टेन्शनच नको घेऊ. ठीक आहे मी काय टेन्शन घेतो बा. अकबर भाई ये 2 बोकड़े है बोला, ये आधे घंटे में हो जाएगा ना कटाई करके? यार शिवलाल भाई तुमने मेरा काम देखा नहीं क्या? ये 2 बोकड़े 4 बोकड़े 5 बोकड़े आधे घंटे में कटाई करके रख देता हूँ मैं. ठीक है तो फिर 2 बोकड़े है ना, तो आधे घंटे में हो जाएंगे, तो लग जाओ ना फिर कटाई करने के लिए. ठीक है आधे घंटे में 2 बोकड़े है ना, पूरे के पूरे आधे घंटे में कटाई करके हो जाएंगे. पाय बेले का बबन ऐकलं का मला अकबर भाऊचं? 2 नाही 4 नाही 5 नाही 6 बोकडे म्हणलं अर्ध्या घंट्यामध्ये कापकूप करून ठेवून देते म्हणलं. हो आता शिवलाल भाऊ अर्ध्या घंटे 2 बोकडे कापते का 2 घंटे लावते म्हणलं? आता पाहून दिसूनच जाते ना आता अकबर भाऊचं काम. बेले का बबन गावातल्या लोकांना माहित झालं असं का म्हणलं का बोकडे चालू आहे म्हणून कापणं इथं का आपल्या गावामध्ये? झालं असं ना माहित? शिवलाल भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको, तू जबऱ्या झुम्मर मारती गेला आहे ना, सगळ्या लोकांना माहित असून जाते आता. येले तिघाले माहित झालं का पुऱ्या गावाला माहित झालं असं समजून जा. हो हे की बरोबर आहे म्हणा, हे मारतेले झुम्मरले झबऱ्याले एकदाचं माहित झालं कोणती माहिती का बस झालं सगळ्या गावातच पसरून जाते. तरी जर तुला वाटत असन का माहित होणार नाही गावामध्ये तर दौंडी द्यायला लावून दे त्या झबऱ्याले. मी सांगून देतो म्हणलं झबऱ्याले, सांग जाऊ का सांगाले का दौंडी दे म्हणून? काय बे दौंडी ना पाऊंडी लोकांना माहितच होतं बे गावामध्ये बोकड्याचं मटण चालू आहे म्हणून दौंडी देत बसते इथं. आम्ही 100 रुपये 200 रुपये तेल द्यावा अजून दौंडी द्यायची. ठीक आहे घे म्हणलं आता लवकर कापकूप कर म्हणलं हे बोकडे, बस येतेच म्हणलं लोक. ते तर कापतोच म्हणा बोकडे. तुम्ही 2 जण एक काम करा, माया घरी जा आणि ते भुसण्याच्या आईले म्हणा ते बोकड्याले बारीक करासाठी मला बोट्या करासाठी ते लाकूड आहे म्हणा एक ते आणून घे, 1-2 आणून घे म्हणलं चराडी. जा लवकर. ठीक आहे घरीच आहे म्हणलं हे ते कटाई करायचं ते लाकूड ना ते दुरी घरीच आहे ना? हो घरीच आहे, लवकर घेऊन ये म्हणलं, जा लवकर. अबे लेका झबऱ्या स्वयंपाक गिन्या करत का म्हटलं? भूक लागली लेका, सकाळपासून कुठे गेला होता बे? काय म्हणलं आपा दररोज ते म्हणलं भात वरण वांग्याची भाजी आज म्हणलं आपल्या गावामध्ये तो शिवलाल 2 बोकडे कापूर आलाय, आज म्हणलं बोकड्याचं मटण खाऊ आज संध्याकाळी. आपल्या गावामध्ये बोकड्याचं मटण? आता का शिवलाल कापूर आला का म्हणलं बोकडे? कुठून आणले त्यानं बोकडे? आपा एका माणसापासून त्यानं 2 बोकडे घेतले 12,000 रुपयात. आता तो बोकड्याचं मटण करू आला गावामध्ये, आणून घेतो म्हणलं 1 किलो. विन का म्हणलं 1 किलो मध्ये? 1 किलो मध्ये ना होत, किती किलो लागन बे? 5 किलो? तू किती खाशील? मी काही म्हणलं आता पावक भर, तू किती खाशील लेका? 1 किलो उरते ना, मग 1 किलो खाशील का म्हणलं तू?
पहा मला एकट्याला 1 किलो लागते तुम्हाला पाव भर म्हणजे 1.25 किलो आणून घेतो. नाही एक काम करतो ना डायरेक्ट म्हणलं 1.5 किलो आणून घेतो आणि ते थोडंसं म्हणलं उरलं ते म्हणलं मी सकाळी खाऊन घेऊन उद्या. काय तुला कितीक लागते तेवढं आण म्हणला. मी तर पाव बरंच खातो बा, मला काही जास्त धकत नाही. हा तुला 1.5 किलो आणायचं आहे का तर आणून घे, नाही 2 किलो आणून घे. आले का आपा 2 किलो कोण काय इथं का बारसा आहे का म्हणलं कोणाचं. हा 2 किलो कोण खाणार आहे इथं का पाहुणे आहे का येऊ राहिले आपल्या घरी मटण खासाठी. 1.5 किलो मध्ये होऊन जाते ना. जा ना मग आता आण ना. इथं काय कटर कटर करू आलाय. झालं कोण डब्बा तर आणा लागणार ना त्या डब्यात भेटेल ना मटण. मग आम्ही तिथं का त्या शिवलाल पाहिजे का त्या पुडके असन. हा डब्बा न्यायला लागणार मटण आणण्यासाठी. अबे काय जबऱ्या कायले डब्बा नेतं म्हणलं ते मटण आणण्यासाठी. असं ना म्हणलं त्या शिवलाल पाशी आता बोकडे कापूर आलाय तू तो पन्न्यात ठेवतच असन ना. जा म्हणलं ते पन्नीमध्ये आणून घेतो. काय डब्बा पाहिजे बे. ठीक आहे एक काम करतो थैला घेऊन जातो म्हणलं घरचा. हा ना शांताराम काकाचे जातो ना तेले घेऊन जातो म्हणलं सोबत. ठीक आहे जा लवकर. शांताराम काका शांताराम काका हाय काका घरी. शांता काकू माय बी कुठे गेली माय दोघे बुडाबुडी का शांताराम काका. का झालं बिले का जबऱ्या. शांताराम काका मटण आहे ना म्हणलं आपल्या गावामध्ये आणत नाही का. हा बोकड्याचं मटण चालू आहे म्हणलं आपल्या गावामध्ये. आपल्या गावामध्ये बोकड्याचं मटण कोण कापूर राहिले बे बोकडे. शांताराम काका शिवलाल भाऊन म्हणलं 2 बोकडे घेतले एका माणसापासून तर तो म्हणे आज बोकडे कापायचे आहे तर तो चौकामध्ये बोकडे कापूर आलाय अकबर भाऊच्या हातून. हो का आता शिवलाल बी लागला का म्हणलं बोकडे कापासाठी. दुसरे कामं धंदे सोडले वाटते ना आता चोरी चोट्ट्याचे. आता बोकडे कापासाठी लागला वाटते तो. शांताराम काका आपल्याला काय करायचं आहे तो शिवलाल म्हणलं बोकडे कापो का कोंबड्या कापो इकडं. आपल्याला फक्त मटण खायची गरज आहे. चालतं का लवकर पाहिजे असं सांग लवकर चालतं काय. पण लेका झाला असं का म्हणलं कापून बोकड्या. शांताराम काका एका घंट्यापासून म्हणलं तो गेलाय म्हणलं बोकडे घेऊन त्या चौकामध्ये तर अकबर बोली घेऊन तर झाले नसं का म्हणलं कापून बोकडे झाले असं ना चालतंच आहे. हो शांती आणून घेऊ का म्हणलं 1 किलो बोकड्याचं मटण. हा आता खूप दिवसात म्हणलं खाल्लं नाही. सोयाबीनचं पेरणी नाही झालं पराठीची लागवडी झाली सगळंच झालं म्हणलं. आता 1-2 महिन्यापासून म्हणलं ते बोकड्याचं मटण काही खायला भेटलं नाही तर आणून घेऊ का म्हणलं 1 किलो. बापा काय म्हणलं राक्षसी अवतार आहे हो तुम्ही. हा बोकड्याचं मटण हा त्या दिवशी म्हणलं तुम्हाला 1 किलो आंबे घेऊन येतात ते नाही आणलं तुम्ही ना. आणि हे बोकड्याचं मटण तर सटकन आणायला तयार होऊन गेले आहे तुम्ही. हा काय म्हणलं ते बोकड्याचं मटण खाऊन काही फायदा आहे का. हो शांती त्या दिवशी बाजारामधून आंबे आणत होतो मी पण ते सडले सुडले डागडुगस होते. काय म्हणलं ते सडल्या आंब्याचा रस खाऊन काही फायदा आहे का. आपण उन्हाळ्याभर तर आंब्याचा रस खाल्लाच आहे ना. अहो बापा बंद्या बाजारामध्ये का सडले सुडले आंबेच होते का. दुसरे चांगले आंबेच नाही होते का म्हणलं. अहो शांती डोकं काही खाऊ नको मायवालं. उद्या जातो बा तू यासाठी बाजारामध्ये 5 किलो रसाचे आंबे घेऊन येतो. झाला अजून काही. ठीक आहे उद्या जा म्हणलं आठवून बाजारामध्ये 1 किलो म्हणलं माझ्यासाठी रसाचे आंबे आणून घेजा. हा 5 किलो पाहिजे 1च किलो आणजा. ते लोणच्याचे आंबे म्हणलं लोणचं टाकायचे आपल्याला. आता 5 किलो म्हणलं लोणच्याचे आंबे आणून घेजा. ठीक आहे बाबा ठीक आहे. लोणच्याचे आंबे आणून घेईन म्हणलं 5-10 किलो आणि ते रसाचे आंबे आणून घेईन. झाला आता एक काम कर जा म्हणलं मटण आणायचं आहे म्हणलं बोकड्याचं. तू थैला घेऊन ये म्हणलं जा जा लवकर. ठीक आहे आणतो म्हणलं त्याला. शांताराम काका मला थैल्याची आठवण काही राहिली नाही. तू एक काम कर एक तुझ्यासाठी थैला एक माझ्यासाठी घेऊन ये म्हणा शांता काकूले. जाऊ शांता काकू एक माझ्यासाठी बी आणतो थैला. अरे जबऱ्या तुझ्या घरी का म्हणलं थैली नाही का. माझ्या घरचा थैला घेऊन आलाय तू बी. अहो शांता काकू थैला का झिजूर आलाय वापस करतो म्हणलं तू यावला थैला बोकड्याचं मटण आणल्यावर. जा म्हणलं माझ्यासाठी घेऊन एक थैला. हो शांती का धन होय म्हणलं त्या थैल्यामध्ये धन आहे. हा जा म्हणलं 2 थैले घेऊन ये. एक झेबऱ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. जा लवकर. ठीक आहे आणतो थांबा. हो बेले का जबऱ्या झाला असं ना म्हणलं बोकड्याचं मटण कापून. शांताराम काका नाही झालं असं तर नाही झालं असं थांबू म्हणलं तिथं बोकड्याचं मटण होत पण तू काय टेन्शन घेते का. हो बेले का जबऱ्या किती कांदूर आला म्हणलं बोकड्याचं मटण 1 किलो का 2 किलो. कायले का शांताराम काका 2 किलो मटण कायले पाहिजे म्हणलं आम्हाला दोघाले. माझ्या घरचा बुडगं ना मी माझ्या घरचं बुडगं म्हणलं पावभर मटण खाते. मी 1 किलो म्हणजे 1.25 किलो होऊन जाते. अजून पावभर म्हणलं थोडंसं एक्स्ट्रा आणून घेतो जास्त. बापरे 1 किलो मटण खाते का बेले का टकले. तुझ्या घरचं बुडगं म्हणलं पावभरच खाते का. महाबीन त्याची तर जुनी हड्डी आहे तर त्यानं जास्त खायला पाहिजे होतं बोकड्याचं मटण. का शांताराम काका माझ्या घरच्या बुडगेले जास्त बोकड्याचं मटण नाही आवडत. त्याला आवडते चिकन ते कोंबड्याचं. हा म्हणून तो बोकड्याचं मटण काही जास्त खात नाही. हे घ्या थैले. एक झेबरूसाठी आणलाय म्हणलं थैला एक तुमच्यासाठी आणलाय. हा घ्या लवकर. ना मी काय म्हणतो जास्त काही आणलं का म्हणलं ते बोकड्याचं मटण. हा कोणी खात नाही तुम्हाला माहिती आहे मी खात नाही म्हणून. नाही आणून घ्या म्हणलं 2 किलो. हो शांती नाही आणत 1च किलो आणतो ना. हा तुला माहिती आहे मी 1 किलो मटण खातो म्हणून बोकड्याचं 1च किलो घेऊन येतो. ठीक आहे जा लवकर. अरे जबरो आणू म्हणलं बोकड्याचं मटण. हा चल लवकर. सरपंच साहेब सोयाबीन की निघाली का म्हणलं तुमची. तुळशीराम भाऊ त्या दिवशी म्हणलं शांताराम भाऊ न तुनं पाहिली नाही का सोयाबीन माऊली कशी निघाली तर कर हो बरोबर आहे. शांताराम भाऊ न मी आलो होतो म्हणलं तुमच्या वरात. हो निघाली की चांगली आहे म्हणलं. पण हे कसं हो पाणी नाही उरायला आहे ना. आता पाण्याची गरज आहे म्हणलं मला इले. आता काय करतं म्हणलं तुळशीराम भाऊ. हा आता लोकच म्हणलं तशी उरायली आहे ना. हा लोक म्हणलं सगळे राक्षसी उरायले आहे म्हणून हे पाणी नाही उरायला आहे.
हा झाडं तोडणं, कोणत्याही दिवशी मटण खाणं, कोणत्याही दिवशी दारू पिणं, हा म्हणून ते पण नाही उरालाय. निसर्ग चेंजच होऊन गेलाय म्हणलं. देव बरोबर पाहिजे. हो ना सरपंच साहेब, मग हे लोकांच्या येणं सुरू आलाय म्हणलं. पहिल्याच्या जमान्यामध्ये असं नाही होय. हा बरोबर 4 महिने पाणी ये, 4 महिने थंडी पडेल, 4 महिने म्हणलं ऊन तपे. आता तसं राहिलंच नाही. हा पावसाळ्यामध्ये म्हणलं उन्हाळ्यात पुरायला आहे, हिवाळ्यामध्ये म्हणलं पाणी येते. काय म्हणलं सगळं उलटं होऊन गेलाय चक्र. ना तुळशीराम भाऊ, कसं होईन कसं नाही काही समजूच नाही राहिलाय. बाबे आता म्हणलं 4-5 दिवस जर पाणी आला तर सगळं म्हणलं ते सोयाबीनही मरते. ते म्हणलं पराठीची लागवण केली आहे म्हणलं कापसाची, ते होत जाते म्हणलं लय आले. सरपंच साहेब, तुमच्या विहिरीला पाणी आहे ना, हा सोडा ना पाणी त्या सोयाबीन मध्ये. तर काय तुळशीराम भाऊ, कशी गोष्ट करते का तू. आता वरचाच पाणी नाही आला तर विहिरीला काय पाणी राहणार आहे. पाणीच नाही म्हणलं विहिरीले. धडाचं म्हणलं 10-15 मिनिट पुरत नाही, पाणीच नाही आला ना वरतून. हो हे बरोबर आहे मला सरपंच साहेब. काय मला वरूनच पाणी नाही आला आबाडातून, तर काय मला त्या विहिरीला पाणी राहणार आहे. पाणीच नाही झाला ना यावर्षी. कुठं का शांताराम भाऊ, झबरे येऊ राहिला वाटते तुझ्यासोबत. हे काय मला हातामध्ये थैले, कुठं चालले. सरपंच साहेब, माहित नाही का तुम्हाला गावामध्ये काय होऊ राहिलंय काय नाही. तर बस या झाडाखालीच बसून राहा भाऊ तुम्ही. काय होऊ राहिलं रे भाऊ गावामध्ये. हा काही कार्यक्रम आहे का गावामध्ये. हा काय होऊ राहिलाय, आम्हाला कसं माहिती राहील रे बा. हा काय होऊ राहिलाय. सरपंच साहेब, मटण होऊ राहिलाय ना बोकड्याचं. हा मटण, मग आम्ही कोण करू राहिलं रे बा बोकड्याचं मटण. कोण कापू राहिले बोकडे. तुलाल कापू राहिला म्हणलं बोकडे. ते ना एका माणसापासून दुसऱ्या गावातल्या 2 बोकडे घेतले म्हणलं 12,000 रुपयात. तोच आता मटण करू राहिला बोकड्याचं गावामध्ये. ते चौक नाही का आपला तो वट्टागी आहे, तिथं 2 बोकडे कापू राहिलाय तो. पाहिजे असेल तर चालता का लवकर सांगा. हा बिन आम्हाला माहीतच नाही बा शिवलाल बोकडे कापू राहिलाय म्हणून. त्या लेकानं दौंडी तर द्यायला पाहिजे होती गावामध्ये का बोकडे कापू राहिलाय म्हणून. हा माय असं कसं माहिती म्हणलं लोकायले. सरपंच साहेब, लय लोकायले माहीत झाला म्हणलं. तुम्ही राहा म्हणलं झाडाखाली बसून. हा सगळे लोक चालले मटण घ्यायसाठी ना, तुम्ही काय करू राहिला इथं. काय बिन आम्हाला का माहिती दिले का जब रे. हा माहीत राहिले असतं तर मला तर खूप आवडते म्हणलं ते बोकड्याचं मटण. मी गेल्या नसतो का आता बनतो. चला ना आता इथं काय म्हणलं बसून. हा चला लवकर आणा म्हणलं थैले घरून, नाही तर डब्बे डुबे आणा. चला लवकर. कायले डब्बे पाहिजे ना कायले थैले पाहिजे. हा आता ते बोकड्याचं मटण कापूर आला तो शिवलाल, तर त्याच्यापाशी ते पन्न्या उन्या पुडके पाडके असं ना मटण द्यासाठी. हो ते बी बरोबर आहे म्हणा. हो असं ना त्याच्यापाशी पन्न्या पुडके असं ना, त्याच्यातच आणून घ्यायचं म्हणलं मटण. चला लवकर. चल का तुळशीराम भाऊ कंदिलाप्पा, चल का देवलाल भाऊ, मटण नाही आणायचं आहे का. नाही रे भाऊ शांताराम भाऊ, मायावाला जमत नाही म्हणलं त्या शिवलाल सोबत. हा तुला तर माहित आहे काय म्हणलं त्या शिवलाल पाचं मटण घेत बसतं त्या बोकड्याचं. अगं आता देवलाल भाऊ, त्या भावाशीन काय करायचं आपल्याला. हा पैसे द्यायचे ना बोकड्याचं मटण घ्यायचं. आपल्याला काय करायचं आहे त्याचं. हो का देवलाल भाऊ, आपल्याला काय करायचं आहे म्हणलं. बोकड्याचं मटण पाहिजे तुले. चाल म्हणलं आम्ही बी आहे म्हणलं तिथं. हा पैसे दे मटण घे. हा काय करायचं आपल्याला बाकीचं, भाऊ असो का काही असो. ठीक आहे सरपंच साहेब, तर मी एक काम करतो, घरी विचारायला लागेल ना किती कानू म्हणून मटण. हा विचारायला लागते ना. ठीक आहे, विचारून घे म्हणलं पहिलं किती लागते किती नाही. तर मला काही विचारायची गरज नाही बा. हा माझ्या घरची ते दुर्गा आहे की नाही, ते म्हणते तुम्हाला किती पाहिजे मटण किती नाही ते आणून घ्या म्हणते घरी, मी शिजून देतो म्हणते. बस बस आपल्याला काही टेन्शन नाही. तू का तुळशीराम भाऊ, हा तुला नाही पाहिजे का मटण. अरे भाऊ शांताराम भाऊ, तुला तर माहित आहे मी चिकन मटण अंडे खात नाही म्हणून. अगं आपण तुळशीराम भाऊ मारत्या खाते म्हणलं चिकन मटण अंडे. हा मग त्याच्यासाठी मटण घ्यायला लागेल ना. तू नाही खात थोडी नाही खाणार का मारती. शांताराम भाऊ त्याला रोकलं नाही मी ना. आता मी खात नाही, माझ्या घरची म्हणलं निलिमा खात नाही, ते पोट्ट खात नाही म्हणलं मारते. तो म्हणे बाबा तुम्ही नाही खात, मी नाही खात म्हणते मटण. का तुळशीराम भाऊ मन होय म्हणलं माणसाचं. आता तुमच्या यानं म्हणलं तू मारते मटण नाही खात, त्याच्या मनाले होत नसन काय मटण खाऊ म्हणून. त्याला सांग ना थोडसा खात असेल तर जा म्हणा आणून घे म्हणलं मटण. ठीक आहे शांताराम भाऊ, तसं त्याला म्हणून पाहतो मारतीले. तुला जर मन होत असेल म्हणलं मटण खासाठी आणून घे म्हणे अर्धा किलो. तेच म्हणून राहिला बॉस तुळशीराम भाऊ, कसं आहे मन नाही ठेवायचं म्हणलं दुसऱ्याचं. ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ, तुम्ही जा म्हणलं तेव्हा बनत. हा झाला का बोकड्या कापून काय तर सगळं म्हणलं तुमच्या मागं आम्ही येतोच. हा जा म्हणलं तुम्ही समोर. ठीक आहे सरपंच साहेब, या म्हणलं तुम्ही मागून, आम्ही चालतो म्हणलं. चल रे जबरू चल लवकर. दुलाल भाई ये बोकड़ी की कटाई तो हो गई है, अभी ये दूसरा बचा है उसकी भी कटाई कर देता हूँ। ठीक है अकबर भाई, थोड़ा जल्दी जल्दी करो बोला, कैसे अभी लोग आएंगे ना मटन ले जाने के लिए। हाँ इसलिए बोलता हूँ थोड़ा जल्दी जल्दी करो। ठीक है शिवलाल भाई, अभी 10 मिनट में इस बोकड़ी की कटाई हो जाएगी। हाँ बस टेंशन मत लो तुम। ठीक आहे अकबर भाई. झाला का म्हणलं शिवलाल, बोकड्या कापून झाला का, केल्या का म्हणलं बारीक बारीक बोट्या. दे बरं लवकर, झाल्या असं तर बोट्या 1 किलो मटन दे म्हणलं मला. बस शांताराम भाऊ झालंच आहे आता, 10-15 मिनिट थांबा म्हटलं, बस दुसरा बोकड्या कटाई करून होऊन जाते, बस झालं म्हणलं मग आपलं काम. काय लेका शिवलाल, 1 बोकड्या कापून ठेवला आहे आणि दुसऱ्या बोकड्या म्हणलं अटकूनच आहे का अजून. आम्ही कसे बोकडे कापतो तर कसं म्हणलं अर्ध्या घंट्यात म्हणलं तयार होऊन जाते आमचं बोकड्या कापून. हा तू म्हणलं अजून म्हणलं 1 घंट्यापासून कापूस राहिला बोकडे. अगं आता शांताराम भाऊ माझ्या हातचं काय बाबा, अकबर भाऊले म्हणलं तू, अकबर भाऊच तर म्हणलं अर्धा घंटा 1 घंट्यापासून कापूस राहिला बोकडे, तरी तिला सांगितलं बाबा लवकर लवकर कर म्हणून, इकडे लोक येईन म्हणून मटण घ्यायसाठी. अबे लेका शिवलाल, त्या अकबर भाऊले काय म्हणायचं आहे, तू करते म्हणलं त्याचं काम, पण तुला समजायला पाहिजे बे. हा थोडंसं म्हणलं लवकर कापायला पाहिजे ते बोकडे.
ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ, तू एक काम कर, थांब म्हणलं 15 मिनिट, देतो म्हणलं तुला 1 किलो मटण. न जबऱ्या तुला किती लागते म्हणलं? ले का मला 1.5 किलो लागते. मला थोडेसे मला हड्ड्या पाहिजे, थोडेसे मला ते फळं पाहिजे नरम नरम. हाय ना, भेटन ना म्हणलं. हो जबऱ्या, तू काही टेन्शन घेऊ नको, हड्डे भेटते, नरम नरम म्हणलं बोटे भेटून जाईल. शांताराम भाऊ तुला कसं लागते मटण? अरे का मला म्हणलं नरम नरम बोट्या पाहिजे, पुऱ्या हड्ड्याने पाहिजे. माझ्या हड्ड्या म्हणलं त्या दातानं काही जमत नाही. आता म्हातारा झालं म्हणलं माणूस, त्या जमत नाही हड्ड्या म्हणल्या तोडणं, तर पुरं म्हणलं मटण 1 किलो नरम नरम देजो. ठीक आहे ना शांताराम भाऊ. तुम्ही एक काम करा, आता काय म्हणलं इथं उभं राहण्यापेक्षा या म्हणलं घरून फिरून. तेव्हा म्हणतो म्हणलं सगळ्या दुसरा बोकडे कापून होऊन जाते, बस म्हणलं या म्हणलं मग मटण घेऊन जा. ठीक आहे ठीक आहे, आता घरीच झाला का ना, इथं थांबलं तर जमणार नाही काय म्हणलं शांताराम भाऊ, इथं थांबत बसतो तू. आता तू जर इथं थांबला तर लोक अजून येईन ना, मग ते अजून इथंच थांबन. त्याच्यापेक्षा म्हणलं इथं भीड होण्यापेक्षा तू घरीच जा. मी तुला फोनच करतो ना तसा. ठीक आहे ठीक आहे, किती वेळा देऊ म्हणलं मग? फोन जाऊ दे, वेळ सांग म्हणलं किती वेळा देऊ? ये ना का 15-20 मिनिटात ये म्हणलं. बरोबर होऊन जाते आपल्या बोकड्या कापून दुसरा बी. 20 मिनिटात ये. ठीक आहे 20 मिनिटात. चल मग जबरे, आता माझ्या घरीच बसू म्हणलं ना. 20 मिनिटात म्हणते ना आता शिवलाल, तर 20 मिनिटात येऊन जाऊ म्हणलं. चल लवकर. ठीक आहे चल. आणलं का हो मटण? एवढं लवकर मटण भेटलं तुम्हाला बोकड्याचं? अहो कायचं मटण ना कायचं काम म्हटलं, महाबिन वापस यायला लागलं म्हटलं. कुठं भेटलं म्हटलं, बोकड्याचं मटण भेटलंच नाही. अहो बापा, काहून हो? बोकड्याचं मटण घ्यायसाठी गेले होते ना तुम्ही, मग काहून मला खाली हाताने आले? अहो कायचं खाली आता नाही येऊ का? आता त्या लेखाचा शिवलालचा एकच बोकडे कापला होता, दुसऱ्या बोकड्याची कटाई चालू होती, तर तो म्हणे 10-15 मिनिटात या म्हणे. तर काय म्हणलं तिथं थांबून काही फायदा आहे का? येऊन गेलो म्हणलं घरी बसाले, जाईन म्हणलं आता 10-15 मिनिटात. पोटच तर जबऱ्या म्हणे बोकड्याचं मटण झालं असं म्हणे कापून. हो रे जबऱ्या, तूच तर म्हणले ना असा. अहो शांता काकू, आता मला काय माहित म्हणलं ते बोकड्याचं मटण झालं का नाही झालं म्हणून कापून. महाबी त्या शिवलालनं एका घंट्यापासून नेले होते बोकडे कापाले, अजून त्याचं मटणच नाही झालं म्हटलं. एक बोकड्या कापून झाला आणि एक बोकड्या राहिला आहे म्हणलं. तर आलो म्हणलं घरी बसाले, आता झाला का 10-15 मिनिटात. तुम्हाला पहिलं सांगितलं होतं जाऊ नका म्हणून. जा म्हणलं अर्ध्या घंट्यात. नाही तुम्हाला घाई बी खूप येते बोकड्याचं मटण खासाठी. घ्या आता, आले ना वापस. अहो शांती, ते जाऊ दे म्हटलं. तू का करू राहिली इथं बसून? अहो आता तुम्ही बोकड्याचं मटण आणणार होते ना, मग ते भात नाही टाका लागले असतं का, म्हणून तांदूळ चुराले. आता तुम्ही बोकड्याचं मटण आणलंच नाही, तर हे तांदूळ येतो नाही का म्हणलं मग? वेच म्हणलं शांती, तू आणतो म्हणलं आम्ही बोकड्याचं मटण, तू येच म्हणलं ते तांदूळ येच म्हणलं तेव्हा म्हणतो. अहो तुम्ही आणता बोकड्याचं मटण का नाही आणत? नाही तर म्हणलं हे तांदूळ आंदूळ निसत नाही. भात टाकू का नाही टाकू? आणता ना बोकड्याचं मटण? हो शांती, आणतो म्हणलं बोकड्याचं मटण, चालवून म्हणलं आता 10-15 मिनिटात. तू येच म्हणलं ते तांदूळ याच. बसतो म्हणलं आम्ही तेव्हा म्हणतो. बसले जबऱ्या, बस म्हणलं सोप्यावर बस. अरे झालं का म्हणलं शिवलाल, बोकड्याचं मटण झालं का? रेडी आहे का म्हणलं? तयार आहे ना? कटाई व्हायचीच आहे अजून बी. हो सरपंच साहेब, कटाई तर केव्हाचीच झाली, आणि अर्ध्या पडद्या गावातल्या लोकांनी नेलं बी म्हटलं ते बोकड्याचं मटण. आता हे राहिलं सुईलं म्हणलं वाचलं आहे एवढं 4-5 किलो, बस एवढंच आहे. अबे काय गोष्ट करतले का शिवलाल, हे 4-5 किलो वाचलं का बे फक्त बोकड्याचं मटण? 2 बोकडे होते म्हणतो ना, मग कुठे गेलं म्हणलं 2 बोकड्याचं मटण? अहो सरपंच साहेब, 2 बोकडे होते तर आपलं गाव लहान आहे का? किती लोकसंख्या आहे म्हणलं आपल्या गावामध्ये? 1500 लोकसंख्या. त्याच्यातल्या लोकांना म्हणलं पुरं म्हणलं 30 किलो मटण होतं पुरं. त्याच्यातलं 25 किलो मटण तर खपूनच गेलं म्हणलं, लोकांनाच नेलं. आता हे 5 किलो वाचलाय म्हणलं एवढंच. अरे बाबा, बरं झालं म्हणलं येऊन गेलो, नाही तर हे 5 किलो राहत नाही होतं. हो सरपंच साहेब, बरं झालं म्हणलं तुम्ही लवकर येऊन गेले, नाही तर हे 5 किलो मटण बिल म्हणलं लोकच नेत होते, मग तुम्हाला काहीच नाही भेटलं असतं. हो बेले काय शिवलाल, शांताराम भाऊले तू असं म्हणते 10-15 मिनिटात ये बा घरून, तेव्हा म्हणतो बा दुसऱ्या बोकड्याची बी कटाई होऊन जाते. होय असं म्हणते तू? हो म्हटलं सरपंच साहेब, शांताराम भाऊले म्हटलं होतं मी ना असं का बा दुसऱ्या बोकड्याची कटाई होऊ द्या, त्याच्यानंतर या म्हटलं घुमघाम करू ना. अजून म्हटलं 45 मिनिट होऊ राहिले, 40-45 मिनिट अजून म्हटलं शांताराम भाऊचा याचा पताच नाही. मग आता बोकड्याचं मटण तर लोक नेणारच आहे ना. शिवलाल बाकीच्या गोष्टी जाऊ दे, मला 1 किलो मटण देऊन दे बा. बाकीच्या जाऊ दे म्हणलं, नीन नाहीत नाही नेणार. मला 1 किलो बोकड्याचं मटण देऊन दे, त्याच्यात हड्डे टाकजो, नरम नरम बोट्या टाकजो. गे लवकर 1 किलो मटण दे. अहो सरपंच साहेब, टेन्शन घेऊ नका ना, 5 किलो मटण आहे ना अजून. 1च किलो पाहिजे तुम्हाला? कंदीला आप्पा तुम्हाला झुम्मर मारते सांगून द्या मला लवकर लवकर, हे 5 किलो मटण राहत नाही. लवकर लवकर सांगा कोणाला किती पाहिजे तर. शिवलाल, मी काय म्हणतो, मला तू अर्धा किलो मटण देते, अर्धा किलो पाहिजे. ठीक आहे कंदीला आप्पा, अर्धा किलो ना. झुम्मर तुले रे? मला काय 1 किलो पाहिजे मला बोकड्याचं मटण, 1 किलो. त्याच्यात मला जास्त हड्ड्याचं पाहिजे. हड्ड्या ते नरम नरम बोटे टाकू, कमी टाक, हड्ड्या टाक जास्त. झुम्मरले 1 किलो हड्डे जास्त न मारती तुले रे? कर म्हणलं शिवलाल भाऊ 1 किलो मटण. आता खूप दिवसाच्या बाद म्हणलं माझ्या घरच्या बुड्यानं खा म्हणे, म्हणून आता 1 किलो मटण घेऊन जातो, मस्त बिंदास खातो म्हणलं. दे 1 किलो दे. ठीक आहे 1 किलो म्हणजे किती झाले चौघाचं? सरपंच साहेबाचं 1 किलो मटण, कंदील आप्पा अर्धा किलो, झुम्मर 1 किलो म्हणजे 2.5 किलो, न मारती 1 किलो म्हणजे 3.5 किलो झाले. आता राहिलं फक्त वाचलं किती? 1.5 किलो. आता ते म्हणलं आम्ही खाऊन घेईन म्हणलं 1.5 किलो आहे ते. बाबा नाही, माऊली आणि मी आहे, आता 1.5 किलो मटण म्हणलं आमच्यासाठी.
अबेले काय शिवलाल 1.5 किलो मटण तुम्ही जर खा ना शांताराम भाऊले तिकडे म्हणलं देवलाल भाऊ आहे तिकडे म्हणलं जबरे आहे हेच तर म्हणलं तुझ्यापाशी पहिलं आले होते मटण घ्यायसाठी. आता येले जर नाही भेटलं मटण शांताराम भाऊले आणि जबरेले तर म्हणजे हाय म्हणलं तुझीवाली मग चांगली बारी. सरपंच साहेब जबरदस्तीचा खेळ आहे का म्हणलं. मायवाला बोकड्या मायवाला मटण हा मला काय करायचं आहे खपलं ते खपलं. आता ते आले नाही तर मी काय करणार आहे. तरी पण शिवलाल मला तर असं वाटतं काही ना काही कारनामा होणार आहे तुझ्यासोबत. सगळ्यात पहिलं म्हणलं शांताराम भाऊन जबरे आला होता तुझ्यापाशी मटण घ्यायसाठी. हा तेले तुनं घरी वापस पाठवलं. हा आता तेले जर मटण नाही भेटलं तर तुझ्यावाले खैर नाही भाऊ. हा तुझ्यावर लाता आहे. चुलीत गेल्या म्हणलं त्या लाता भाता मायवाली गलती नाही आहे. मी 10-15 मिनिटात बोलवलं होतं म्हणलं शांताराम भाऊले ना त्या जबऱ्याले ते आलेच नाही म्हणलं अजून 40-45 मिनिट झाले तरी मायवाली गलती आहे नाही. आता तेले मटण नाही भेटलं तर मी काय करणार आहे. तुम्ही तुमचं मटण घेऊन जा बाकीच्या गोष्टी सोडून द्या म्हणलं आमच्यावर. ठीक आहे रे बा दे रे बा आमचं मटण देऊन दे आणि चाललो म्हणलं आम्ही. हा दे लवकर पॅक कर. पन्न्यावर आहे ना पुडके उडके डब्बे थैले नाही आणले आम्ही ना. हो आहे म्हणलं सगळंच आहे म्हणलं रेडी तयार आहे म्हणलं आमच्याकडे पुडके पाडके सगळं पन्न्या त्याच्यात देतो म्हणलं तुम्हाला पॅक करून. हा आणि थांबा म्हणलं 2 मिनिटात पॅक करून देतो. हा तर म्हणलं शिवलाल पॅक कर म्हणलं मटण लवकर. अजून म्हणलं लोक येऊन जाईन तर तेले द्यायला लागलं म्हणलं मटण. हा आम्हाला भेटणार नाही म्हणून पॅक कर लवकर वर. बस झालं म्हणलं पॅकच करतो आता. चालतं बा शिवलाल आता घरी जातो फर्स्ट क्लास पैसे सांगतो बायकोले हे मटण घे न शिजव म्हणतो चांगलं मस्तपैकी भात वात पोळ्या वड्यात टाकतो एक आणतो लाईट पैकी मस्तपैकी ते आरेजची न मस्त घरीच बसतो पेतो बड्या न बस मटण खातो. हो ठीक आहे ना सरपंच साहेब करा म्हणलं मजा मटण दारू वारू व्या मस्तपैकी जा मग. आता पैसे दिले रे बा शिवलाल नाही तर मग म्हणशीन सरपंच साहेबांना पैसे नाही दिले. हो सगळ्यांनाच पैसे दिले बाबा. कंदील आप्पा नाही दिले झुम्मर नाही दिले मारतीकडे फक्त 100 रुपये बाकी आहे बाकी सगळ्यांना पैसे दिले. हा जा तुम्ही आता आरामशीर म्हणलं मटण शिजवा. चल का कंदील आप्पा झुम्मर मारती चला म्हटलं. आता शांताराम भाऊ न झबऱ्यान ते देवलाल भाऊ राहिलाय बघतो. हा हे येते ना आता इथं तमाशाच होणार आहे म्हणून म्हणतो आपण निष्ठून जाऊ इथून. हा हे जर आले का नाही तर बेकार काम होऊन जाईल. चला लवकर. हो म्हटलं सरपंच साहेब इथं कारनामा होणार आहे आता. जबऱ्या म्हटलं मोठा कंटेल माणूस आहे. हा त्याला म्हणलं मटण पाहिजेच होतं. मटण खायला मोठा वस्ता झाले का जबऱ्या त्याला जर मटण भेटलं नाही तर तो खातो ते म्हणलं आता शिवलाल भाऊवर. हो झुम्मर आता ते होणारच आहे इथं तर कारनामा तमाशा होणारच आहे ते इथं म्हणलं लाता काळजी पायी येणार आहे आता शिवलालवर म्हणून म्हणतो इथं थांबून फायदा नाही आहे. आणि झबऱ्याला मटण नाही भेटलं आणि शांताराम भाऊले मटण नाही भेटलं तर बेकारच काम होणार आहे म्हणून म्हणतो चला लवकर निष्ठा इथून. अरे बाबा सरपंच साहेब कंदीलाप्पा झुम्मर मारते काय होय आणलं बी का मटण. आणलं भाऊ शांताराम भाऊ मटण. तुम्ही कुठं चालले म्हणलं अजून वापस थैली घेऊन मटण आणलं ना तुम्ही ना मग आणि गेले होते आमच्या अगोदर मटण आणण्यासाठी मग कोण आता अजून चालले वापस. अरे कुठं हो सरपंच साहेब मटणच नाही भेटलं आम्हाला. माय मी तो दुसरा बोकड्या कटाई वाजव होतं ना तर शिवलाल म्हणे 10-15 मिनिटं द्या म्हणे तर आम्ही घरी गेलो बा मायावाले बसाले. आता चाललं म्हणलं मटण आणाले तुम्ही ना आणलं वाटते. शांताराम भाऊ आता खोटं काही बोलत नाही. मटण झालं म्हणलं खतम. आता शिवलाल पाशी म्हणलं 1.5 किलो मटण राहिलं वाचलं. हा आता ते म्हणलं तुम्हाला देईन का तो स्वतः खाईन तेवढं काही माहीत नाही पण मटण झालं म्हणलं खतम. आता आम्ही म्हणलं शेवटचे वय गिराईक. काय गोष्ट करता हो सरपंच साहेब मटण खतम झालं. नाही असं कसं होणार आहे. हा त्याला सांगितलं होतं पहिलंच का मटण आमच्यासाठी ठेवतो म्हणून मटण कसं खतम होईन. शांताराम भाऊ तू जा ना जबऱ्या जा म्हटलं तिथं ना तुम्ही पोहून घ्या म्हटलं मटण खतम झालं का नाही झालं तर आम्ही चाललो म्हटलं आम्हाला भेटलं मटण. सरपंच साहेब मला जर मटण नाही दिलं मला त्या शिवलालला तर त्याचंच मटण करतो म्हटलं मी बोकड्यासारखं त्या शिवलालचं. माय मला मटण पाहिजे पहिलं सांगितलं आहे त्याला मी ना. ते तू पाय म्हणलं शांताराम भाऊ आहे तुझ्यासोबत न तू आहे. हा त्या शिवलाल पाशी जा 1.5 किलो मटण वाचलाय म्हणलं त्याच्यापाशी. तो म्हणे असा शिवलाल का 1.5 किलो मटण वाचलाय ते आम्ही खाऊन घेतो म्हणे. आता घे जा म्हणलं. आता चाल बरं जबऱ्या पोह बरं मटण भेटते का नाही भेटत तर असा कसा मटण नाही देतो शिवलाल तर पोहूनच घेऊ बरं. त्याला पहिलं सांगितलं होतं ना पहिलं आपणच गेलो होतो ना. चाल लवकर पोहूनच घेऊ काय करते तो तर. चाल बोला शांताराम काका असं कसं मटण भेटत नाही तर पोहूनच घेऊ बरं. आपल्याला मटण नाही भेटणार तर खूपच गोष्ट झाली. चाल लवकर. हा दे रे बा शिवलाल मटण दे म्हटलं लवकर. शांताराम भाऊ मटण तर खतम झालं म्हटलं आता फक्त 1.5 किलो वाचला भाऊ मायापाशी. आता म्हणलं बबन माऊली ना मी आहे भाऊ हे 1.5 किलो मटण आम्ही खाऊन टाकतो. मटण खतम झालं आता. खतम झालं. हा तुला काय सांगितलं होतं बेले का शिवलाल. हा आम्ही पहिलं आलो होतो ना मटण आमच्या ठेवायला पाहिजे होतं तू ना. हा काय सांगितलं तुले शांताराम भाऊ तुला पहिलं तर सांगितलं होतं काय. हा दुसरा बोकड्या कटूर आला होता तेव्हा काय सांगितलं तुले 15-20 मिनिटात भाऊ तू घरून वापस ये. तू आला तर 1 घंट्यामध्ये आला म्हटलं. आता मटण कसं राहणार आहे सगळ्या गावातल्या लोकांनी मटण नेलं. आता शेवट म्हणलं सरपंच साहेब कंदील आप्पा न ह्या म्हणलं झुम्मरनं मारती वाचला होता त्याला देऊन दिलं. आता बाकी फक्त वाचलाय किती 1.5 किलो. 1.5 किलो भाऊ आम्हाला लागते ना. आता शिवलाल आम्ही मटण नाही खाऊ का. आता आम्ही असंच राहू का म्हटलं बिना मटणाचं. हा सगळे लोक मटण खाईन म्हणलं गावामध्ये ना आम्ही काय म्हणलं आलू शिलू का त्याच्याकडे पाहू का म्हणलं तोंडाकडे ना मटण तर पाहिजे आम्हाला बिलकुल नाही ते जमतच नाही.
शिवलाल भाऊ तुला माहित आहे मायावाला राग. हा मटण दिलं नाही तर मी आहे ना मग तू आहे म्हटलं, समजला का? मटण पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे काय झालं का शांताराम भाऊ, घेतलं का म्हणलं मटण? तर काय देवलाल भाऊ, मग आम्ही या शिवलाल म्हणते 1.5 किलो मटण वाचलाय म्हणते फक्त याच्यापाशी. ते 1.5 किलो मटण म्हणते येले पाहिजे म्हणते, बबनले माऊलीने येले. हा सगळं मटण म्हणते सगळ्या गावातल्या लोकांनी नेलं म्हणते. सरपंच साहेबाले भेटलं, कंदील आप्पाले भेटलं, त्या झुम्मरले भेटलं, मारतीले मटण भेटलं. आपणच राहिलो म्हणलं 3 जण. पहा भाऊ आता तुम्ही, हा आता मला नाही भेटलं तरी चालते, पण कसं आहे आता बिना मटणात जर आपण राहिलो तर बरोबर वाटणार नाही. पहा भाऊ आता तुम्हाला कसं वाटते तर कसं करायचं रे भाऊ शिवलाल आता. हा मटण तर पाहिजे म्हणलं, मटण तर खायचंच आहे. आता मी काय करू म्हणलं शांताराम भाऊ, आता 1.5 किलो मटण वाचलाय म्हणलं मायापाशी. ठीक आहे बा, हे 1.5 किलो मटण म्हणलं तुम्ही घेऊन जा 2 जण, तू न जबऱ्या. आता आम्ही नाही खाणार बा मटण, आम्ही बाजारातून आणीन. घेऊन जा घेऊन जा. शिवलाल भाऊ 1.5 किलो मटणाचं काय करू? 1.5 किलो मटण म्हणलं मला एकट्यालाच पाहिजे. हा ना शांताराम काका का नेईन म्हणलं, हजामत करन का? अबे काय जबऱ्या, तुले म्हणून राहिलो ने म्हणून दोघाले 1.5 किलो मटण जास्त ताण काय खाऊ राहिले बे. हा ने म्हणतो ना 1.5 किलो मटण आहे, आम्ही नाही खाणार ना. घेऊन जा ना. शिवलाल भाऊ चांगला बोल. हा पैसे देऊन मटण घेऊन राहिलोय म्हणलं, बिना पैशानं मटण नाही घेऊन राहिलोय. पैसे घे मटण दे. हा पहिला आलो होतो म्हणलं आम्ही, सगळ्यात पहिला आम्हीच आलो होतो ना. मटण पाहिजे बिलकुल. 1.5 किलो मटण नाही आम्हाला बिलकुल. शांताराम काकाचं 1 किलो मटण, माझ्यावाला 1.5 किलो मटण, देवलाल काकाचं 1 किलो मटण, 3.5 किलो मटण पाहिजे म्हणलं आम्हाला. अबे त्याला का आता मटण आहे नाही तर मी काय करू? हा त्याला का टकले जास्त काही ताण नको म्हणलं, जा वापस जा. नाही आहे म्हणलं मटण मायापाशी. शिवलाल चांगला बोलले का? मटण म्हणलं बोकड्याचं तुनं कापलं म्हणलं गावामध्ये, सगळ्या लोकांना मटण दिलं ना. आम्ही काय हजामत करू का म्हणलं? आम्ही सगळ्यात पहिला आलो होतो ना. मटण द्यायला पाहिजे होतं आम्हाला, वाचवायला पाहिजे होतं, ठेवायला पाहिजे होतं अलग मटण आमच्यासाठी. तर शांताराम भाऊ तू या वयाची म्हणलं लाज करतो मी. हा नाही मटण आहे तर काय करू आता सांग? काय करता आता बा? तुम्हाला मारायचं असेल तर मारा, मग नाही तर काय करायचं करून टाका. अबे काय शिवलाल मारायचं नाही, तुझ्या कणपडीत देतो म्हणलं कानाच्या खालतं. मटण पाहिजे म्हणलं, कानाच्या खालतं दिन नाही तर. पहिले का टकल्या तोंडाच्या 2 बसन का का टकल्यावर तर टकलं फोडून टाकीत. याचा बतर 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 करू राहिला का बे? त्या मायले का शिवल्या आलो गो का शांताराम काका, इले मटणाचं कुचकतो बरं आता. आलो गो तू. काय चिवर येले का शिवलाल? हा सांग बरं आता. पहिले का जबऱ्या मायावाला दिमाग काही खराब करू नको. हा आता दिमाग चांगला आहे, सरक लागी कने तर 2 कानाच्या खालतं दिन कने तर पोहून घे मग मासारखा माणूस नाही. म्हणलं सवाना दे, ये सवाना दे. तिथं नको बसून, इथे सवाना दे. सवानात ये म्हणलं समोर ये. ठीक आहे ठीक आहे. हा समोर येऊ का? सांग का करतो तू आता? येतो बरं समोर. घे रे जबरे, आलो म्हणलं समोर. सांग आता का करतो तू? काय करतो दाखवू का तुला आता काय करतो? थांब आता हा पाय आता मी काय करतो तो. अरे अरे बापा रे, लागलं बी लागलं. सोड 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 सोड. तू म्हणे ना मी काय करतो तर. हा जबरू आहे म्हणलं, जबरू मटण नाही भेटलं ना मला. ठीक आहे मटण तर मी बाजारातून आणून घेईन, पण तुला सोडत नाही का? थांब तू आता थांब. अरे बापा रे. अबे सोडून दे बेले का जबऱ्या, सोडून दे म्हणलं. आपण बाजारातून आणून मटण खाऊ. सोडून दे त्याला. अबे ले का जबऱ्या, काय झालं बे? शिवलाल एवढं मारते का बे? हा किती मारलं ले का त्याला? झोपून टाकलं तू ना तो. शांताराम काका मला मटण नाही भेटलं ना, मायावाला दिमाग मोठा सरकते. मग मटण पाहिजे बिलकुल मटण. ते पण ले का एवढं ठोकते का बे? एवढं मारते का ले का? हा तिला पाय म्हणलं काही झालं आहे का? असं वाटते मला शिवलाल भाऊ, म्हणून म्हणतो गावामध्ये कधी बोकड्याचं मटण कापजू नको याच्या समोर. हा कोणाला भेटते कोणाला नाही भेटत, समजला का? हा लोकांना नाही भेटत चालते, पण आमच्यासारख्या माणसाला जर भेटलं नाही तर लाता खाजी पै आहे. कशा खाल्ल्या म्हणलं लाता माया आजच्या. अरे बापरे, लेका एवढं मारते का बे? हा एवढं मारते का म्हणलं त्या बोकड्याच्या मटणासाठी? शिवलाल भाऊ तुला लय कमी मारलं म्हटलं मी ना. मला मटण नाही भेटलं ना तर मायावाला दिमाग मोठा गरम आहे. मग समजला का? आता तूच खा म्हणलं, ते 1.5 किलो मटण आहे ते वाचलं. तुम्ही 3 जण खाऊन घ्या. आम्ही जातो म्हणलं बाजारामध्ये, शांताराम काका देवलाल काका आणि मी. हा तिथून आणतो म्हणलं ताजंवालं मटण. तूच खा ते 1.5 किलो मटण. चल का शांताराम काका, बाजारात जाऊ म्हणलं, फर्स्ट क्लास पैकी म्हणलं चांगलं ताजं मटण आणू. हा चल का देवलाल काका, हे काय म्हणलं 1.5 किलो मटणामध्ये काय होते आपलं? हा हेलेच खाऊ दे 1.5 किलो मटण. चल ठीक आहे चल मग. आता मटण तर खायचंच आहे. आता काय करतं म्हणलं, सरपंच साहेबाच्या घरी चालतं का म्हणलं मटण खासाठी? हा आता कंदील आप्पाई आहे, तो झुम्मर मारती, याच्या घरी जाऊ म्हणलं मटण खासाठी. एवढं मटण थोडी खाते, याच्या घरी जाऊ ना. ठीक आहे ना शांताराम काका, आपल्याला भेटतेच म्हणलं आता याच्या घरी गेल्यावर मटण. आता सरपंच साहेब तर एकटेच आहे नाही, या मारते एकटाच आहे. हे आहे का एवढं मटण नाही खात? याच्या घरी चालली जाऊ मटण खासाठी. ठीक आहे चल मग. आता काय थांबतो म्हणलं आता इथं? चल का देवलाल भाऊ, चल लवकर. आता इथं काही थांबून फायदा नाही. चला